नमस्कार मंडळी, बऱ्याचशा पहलवानापर्यंत आपण गेलेलो आहोत आणि काही पहलवान राहिलेले आहेत, जेणेकरून आपण जुन्या पहलवानापर्यंत आतापर्यंत पोहोचलो नाही. कारण त्यांचं खऱ्या अर्थानं मुलाखत घेण्यासारखं आहे, कारण की नवीन पहलवानांना मार्गदर्शन मिळणार आहे. असे बरेचसे पहलवान आहेत, त्या पहलवानापर्यंत आलो आणि गावातनं सुरुवात केलो मी. आमच्या गावचे जुने पहलवान जे की मातबर पहलवान आहेत, समाजकारण, राजकारण, क्रीडा क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आभारी आहे, तुम्ही वेळ दिलात, थँक्यू. आता आपल्या प्रेक्षकांना परिचय थोडक्यात द्या की आपलं BH दादा पाटील म्हणूनच ओळख आहे कुस्ती क्षेत्रात असो किंवा सर्वीकडे, परंतु तुमचं पूर्ण नाव काय आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरोबर. माझं नाव बळीराम हरी पाटील. माझं शिक्षण BA ऑनर्स. वस्ताद, आता कुस्ती क्षेत्रामध्ये तुमचं नाव आहे, बरेचसे पहलवान मला बाहेर गेल्यानंतर भेटतात, तुमच्याबद्दल सांगतात, पण तुम्ही कोणत्या तालमीपासून सुरुवात केली, तुमचे वस्ताद कोण, त्याबद्दल सांगितलं. मी सर्वसाधारण आमच्या गल्लीतील जय हिंद तालीम मंडळ पार्वती गल्ली या तालमीतून लहानपणापासून सराव केला आणि त्यावेळेला आमचे वस्ताद बळी माने वगैरे हे आमचे वस्ताद असायचे. म्हणजे गावातलेच वस्ताद होते? गावातले वस्ताद. आणि त्यावेळेस तुमच्या सोबत लढती कोणाच्या व्हायच्या, बॅच कोणकोणती होती, ते काही पहलवान आहेत का? त्यावेळेला सर्वसाधारण आमच्या बरोबर तालमीत खेळत असताना केरबा साळुके असायचे, आमचे कृष्णात जौंदाळ असायचे, सखाराम जौंदाळ असायचे, पुन्हा विष्णू जौंदाळ असायचे. अशा अनेक मंडळी, लहान थोर मंडळी असायची. आणि मग त्यामध्ये आमच्यापेक्षा मोठे असणारे आमचे रंगा माने पैलवान, जे एकदा महाराष्ट्राला खेळले होते 52 किलोला, काळामाम तालमीत होते ते. आणि ही मंडळी अशा पद्धतीनं तालमीत असायची आणि त्यांच्याकडे बघूनच आम्ही कुस्तीचे धडे लहानपणापासून, सर्वसाधारण दुसरीला असल्यापासून त्यांच्याकडूनच धडे घेतलेले आहेत. तसं बघायला झालं तर असं वारसा काय आहे का तुमच्या घरात? तुम्ही आता बघायला झालं तर रवींद्र दादा पण खेळाडू आहेत, पहलवान नाहीत पण दुसरे इतर खेळाडू आहेत, दोन्ही तुमचे चिरंजीव खेळाडू आहेत आणि शिक्षक आहेत. तसं वडील तुमचे खेळाडू होते का, पहलवान होते काय? वडील तालमीच इंटरेस्ट असायचा वडिलांना, पण असे खेळाडू वगैरे नाही, पण व्यायाम करत होते. आता तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर बाहेर गावी गेल्यानंतर तुमच्याबद्दल बरेचसे जुने जाणकार पहलवान सांगतात की युनिव्हर्सिटीला खेळात, ऑल इंडिया चॅम्पियन आहात. तर ऑल इंडिया चॅम्पियन कधीचे आहात आपण? मी 1971ला दिल्लीला ज्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये मी 52 किलोला ऑल इंडियाला थर्ड आहे. म्हणजे एकच गट असायचं का वेगवेगळ्या गटात कधी खेळायच्या? मी माझ्या जीवनामध्ये 52 किलो आणि 57 किलो या वेट मध्येच खेळलो. आणि महाराष्ट्र केसरी एक मानाची गदा असते महाराष्ट्रामध्ये, आणि मैदानी कुस्तीला पण प्रेक्षक भरपूर असते आणि त्याला एक स्कोप असतंय. तसं कधी महाराष्ट्र केसरीमध्ये आपण खेळलात काय? मी चाचणीला कोल्हापूर जिल्ह्याला उतरायचो, पण त्याच्यामध्ये आपल्याला कधी यश आलं नाही. आणि बऱ्याच वेळा कसं युनिव्हर्सिटीच्या स्पर्धा, ऑल इंडिया आणि महाराष्ट्र केसरी हे बऱ्याच वेळा एका तारखानं असायचं. त्यामुळं आपण सर्वसाधारण विद्यापीठ स्पर्धेकडेच वळलो. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या चाचणीला, त्या स्पर्धेला आपण कधी उतरलो नाही. आता ऑल इंडिया चॅम्पियन जे होत असते ते आपल्या तालुका, जिल्हा, गाव असं टप्प्याटप्प्यानं राज्य वगैरे जाते, पूर्ण देशातले पहलवान तिथे येतात. काय असते ती प्रोसेस, म्हणजे निवड कशी झाली तुमची? सर्वसाधारण आता कॉलेजच्या स्पर्धा असेल तर ते पहिल्यांदा कोल्हापूर झोन व्हायचं. म्हणजे कोल्हापूर झोन मधून कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे कॉलेजेस असतील ती त्या स्पर्धेमध्ये यायची. आणि त्या स्पर्धेतून झोन मध्ये पहिला दुसरा येणारा इंटर झोनला, म्हणजे शिवाजी विद्यापीठला, तेव्हा शिवाजी विद्यापीठाच्या अंदर 5 जिल्हे होते: सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर, असे 5 जिल्हे शिवाजी विद्यापीठाच्या अंदर होते. या 5 जिल्ह्यामधून प्रत्येक वेट मध्ये 48, 52, 57, 63 असे वेट कॅटेगरी जी होती, या प्रत्येक वेट कॅटेगरीमधून प्रत्येक जिल्ह्यातून 2-2 कॉलेजचे विद्यार्थी यायचे प्रत्येक गटातून. आणि मग इंटर झोन वेगवेगळ्या ठिकाणी व्हायचं. त्या ठिकाणी मग इंटर झोनच्या स्पर्धा व्हायच्या आणि इंटर झोनच्या स्पर्धेतून ज्याचा पहिला क्रमांक येईल त्याला ऑल इंडियाला संधी मिळायची. तो शिवाजी विद्यापीठाचा खेळाडू ठरायचा. की तो 3रा मेडल आहे ना तुमचं त्यात?
हा, माझा ऑल इंडियाला 71ला 3रा मेडल आहे. त्यावेळेस तुम्हाला किती कुस्त्या कराव्या लागल्या, कोणाकोणासोबत कुस्त्या झाली, फायनलची कुस्ती कोणाबरोबर आली? मला जवळजवळ त्यावेळेला 8 कुस्त्या कराव्या लागल्या. सर्वसाधारण माझ्या वेट कॅटेगरीमध्ये मला आठवते त्यावेळेला 48 ऑल इंडियातले जवळ बाकीच्या विद्यापीठाचे 48 खेळाडू होते आणि त्या स्पर्धेत मला जवळजवळ 8 कुस्त्या कराव्या लागल्या. आणि अंतिम माझी फायनलची कुस्ती जो नामवंत पैलवान प्रेमनाथ, जो दिल्लीच्या गुरु हनुमान मध्ये सराव करत होता, 2 वेळा आशियाई खेळलाय, या मल्लाबरोबर माझी फायनल कुस्ती झाली. आणि त्या कुस्तीमध्ये त्यांनी मला गुणावर हरवलं, पण माझा त्या वेळा 3रा क्रमांक आला. पण वस्ताद, मला एक प्रश्न पडतोय, आता दिल्ली म्हणल्यानंतर त्या सर्वांना एक सुविधा आहेत, कोच चांगले आहेत, वस्ताद खूप म्हणजे तज्ञ आहेत, परंतु तसं गावात वडंग्यात त्यावेळेस मला वाटते मॅट वगैरे काही नसणार आहे, फक्त मातीतला सराव असणार आहे. मग हे मॅट आणि स्पर्धेतलं ज्ञान तुमच्याकडे कसं आलं, कोणी सांगितलं तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला मला पहिल्या वर्षी 70ला मी इंटर झोन साताऱ्याला झालं, तिथं माझा सर्वसाधारण 3रा क्रमांक आला. आणि त्यावेळेला मग काय करायचे, सर्व शिवाजी विद्यापीठला ऑल इंडियाचा कॅम्प असायचा. बीटी भोसले आमचे शिवाजी विद्यापीठाचे कोच, यांच्या अंडर तो कॅम्प व्हायचा. आणि या कॅम्प मध्ये सर्वसाधारण इंटर झोनला जे चांगले चांगले खेळाडू, जे होतकुरे आहेत, पुढे भविष्यात काय करतील, अशा खेळाडूंना त्या कॅम्प मध्ये बोलवायचे आणि त्या कॅम्प मध्ये त्यांना सामावून घ्यायचं. आणि मग साताऱ्यामध्ये सर्वसाधारण माझ्या कुस्त्या बघितल्यानंतर बीटी भोसलेना वाटले की बाबा हा मुलगा काहीतरी भविष्यामध्ये काहीतरी करल, तर त्या दृष्टीने त्यांनी मला या ठिकाणी ऑल इंडियाचा जो शिवाजी विद्यापीठाला झाला, या शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्प मध्ये त्यांनी मला सामावून घेऊन संधी दिली. आणि खरं तर तो जो 1 महिन्याचा मी कॅम्प केला ऑल इंडियाचा, त्या ऑल इंडियाच्या कॅम्प मध्ये सर्वसाधारण देशातील जो अनेक विद्यापीठचे रेसलर त्यामध्ये निवडक असे आलेले होते. आणि खऱ्या अर्थानं त्या कॅम्प मध्ये कुस्तीचं ट्रेनिंग आणि कुस्ती मॅट आणि कुस्तीमध्ये गुणात्मक कसं असते याचं पूर्ण ज्ञान, प्रॅक्टिस असायचं आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मग ते असायचं. आमच्या वेळेला विषय वेगळा होता, 3 मिनिटाचे 3 राऊंड असायचे. बरोबर. 3 मिनिट झाली की 1 मिनिट विश्रांती, परत 2रा राऊंड 1 मिनिट विश्रांती, परत 3रा राऊंड. आणि त्यामध्ये सर्वसाधारण आत्ताची परिस्थिती त्यावेळेला जिंकणारा 0 पॉइंट, हरणारा 4 पॉइंट. आणि अशा वेळेला ज्यावेळेला 6 ते जे बॅड पॉइंट व्हायचे त्यावेळेला तो कुस्तीगीर त्या स्पर्धेतून बाद व्हायचा, असे त्यावेळेची कुस्तीचे नियम होते. नक्कीच आता टोटली नियम बदललेले आहेत. तसं हरियाणा दिल्लीचं स्पर्धेवर जास्त फोकस आहे, तसं महाराष्ट्रात नाही. आता स्पर्धेला वाव आहे, त्यातनं करिअर पण आहे. पूर्वी तुमच्या वेळेस स्पर्धेला जास्त महत्व द्यायचं का मैदानी कुस्तीला महत्व द्यायचे? पूर्वी आमच्या वेळेला तसं मैदानं अनेक व्हायची, भागाभागातून मैदान व्हायची. आपल्या खासबाग मैदानामध्ये सर्वसाधारण 15 दिवसाला मैदान व्हायचं, त्यामुळे एक कुस्तीचा माहोल असा जिल्हाभर तयार व्हायचा. आज ती परिस्थिती राहिली नाही. आज आता मैदानच होत नाहीत, मैदान फार कमी होतात. आणि ग्रामीण मध्ये सुद्धा अनेक यात्रेला प्रत्येक रविवारी मैदान असायचं, ते मैदान आता फार कमी व्हायला लागलेले आहेत. त्याला कारणीभूत कोण असू शकते? कारण आपण त्या क्षेत्रात न गेलोय, आपण सर्वसामान्याने त्या गोष्टीला, आता तुम्ही कुस्ती क्षेत्रात न आलाय, तर तुमचं पण एक आहे की बाबा आपल्या भागातले पहलवान वाढले पाहिजे, आपल्या गावामध्ये चांगलं मैदान झाले पाहिजे. असे बरेचसे जुने जाणकार वस्ताद पहलवान मंडळी आहेत, त्यांनी आपापल्या गावाचा जो वारसा आहे, पूर्वीपासून मैदान व्हायचे, ते मैदान व्हायला पाहिजेत, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही? खऱ्या अर्थानं पुढाकार घेऊन मैदान व्हायला पाहिजेत, पण कुस्तीमध्ये खऱ्या अर्थानं इंटरेस्ट घेणारी मंडळी आता कमी राहिलेली आहेत असं माझ्यासारख्याला वाटतंय. माझा आरोप नाही, पण खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर कुस्तीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन लोकांचा राहिलेला नाही. आणि मग त्या खरं तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण त्या कुटुंबाला पण वाटतंय, आणि कुटुंबाला सर्वसाधारण पैलवान करण्यामध्ये जो खर्च येतो ते त्या कुटुंबाला पेलत नसतोय.
आणि माझ्या माहितीनुसार आजपर्यंत जे पैलवान वगैरे झालेत ती सर्वसाधारण सामान्य कुटुंबातली झालीत. मोठ्या घरातला माणूस कोणी पैलवानकीच्या नादाला लागत नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत तो पैलवानकीच्या नादाला लागत नाही. सामान्य कुटुंबातले मी आता सर्वसाधारण बघत आलोय. बरोबर. आमच्या या विभागामध्ये केरल्याचे लक्ष्मण वडार डबल महाराष्ट्र केसरी झाला. अक्षरशः दगड ज्योतिबाच्या डोंगरावरती दगड फोडून सुद्धा तो पैलवान झाला, डबल महाराष्ट्र केसरी झाला. तर त्यावेळेला त्याच्या वडिलांना पण इंटरेस्ट होता. मी नेहमी बघायचो त्याचा वडील अगदी माझं पोरग पैलवान व्हावं म्हणून ते लहानपासून लक्ष्मणकडे बघायचे. त्यामुळे लक्ष्मण वडार पैलवान मोठा झाला. तुम्ही त्यांना कधी भेटलाय का हो? कारण आपल्या जवळचेच आहेत. नाही आणि त्यांच्या कुस्त्या बघितल्या का महाराष्ट्र केसरीच्या? लक्ष्मण वडाच्या सगळ्या महाराष्ट्र केसरीच्या पैलवानच्या कुस्त्या बघितल्या मी. कोणाकोणासोबत झाली फायनलची? पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मला वाटतं इथं बिशन सिंग जळगाव बरोबर फायनलला कोल्हापूरला झाली. ती जवळून बघितली. ती बायफॉल मारली लक्ष्मणनी, मला आठवते. कारण बऱ्याच वेळा महाराष्ट्र केसरी वगैरे अनेक झाले पण पॉइंटवर असायचे. पण लक्ष्मण ज्या वेळा महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळा दोन्ही कुस्त्या त्यांनी चितपटच केल्यात महाराष्ट्र केसरीला फायनलला. आपल्या गावात कधी कुस्ती झाली का आपल्या यात्रेला? लक्ष्मणच्या अगदी लहानपणी म्हणजे लक्ष्मण त्यावेळा सर्वसाधारण 6वी 7वीला असेल अशा दरम्यान आमच्या गावामध्ये त्यांची कुस्ती झाली. त्यावेळेला ते मोठे पैलवान नव्हते पण लहान कुस्तीगीरच होता. लक्ष्मण वडारचं कुस्ती क्षेत्रात लय मोठं नाव. आणि कोणकोणत्या त्यांच्या चांगल्या कुस्त्या तुम्ही बघितल्या? आणि मी जवळजवळ सगळे जे नामवंत पैलवान आहेत, मारुती माने, मोहम्मद हनीफ, सादिक दादू चौगले, सादिक गोगा, चंदीराम सादिक, मग सगळ्या सर्वसाधारण दादू पैलवानाच्या तर मी सगळ्याच कुस्त्या बघितल्यात. लक्ष्मणच्या सगळ्याच कुस्त्या बघितल्यात. तर खऱ्या अर्थानं ही जिद्दी पैलवान होते आणि खऱ्या अर्थानं कष्ट करून वरती आलेली. खरं तर दादू मामासारखा पैलवान चिरमुरं पोह्याची भट्टी चालू करणारा आणि त्यातनं ते ग्रामीण मध्ये पैलवानकी करून वरती आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या उमेदीमध्ये सर्वसाधारण दादू चौगलेने सगळ्या कुस्त्या चितपट केलेल्या मी बघितलेल्या आहेत. म्हणजे ज्या कुस्तीमध्ये कुठलाही वाद वगैरे निर्माण झाला नाही, सगळ्या कुस्त्या त्यांनी चितपटीने केलेल्या आहेत. अशी कोणती कुस्ती आहे का दादू चौगुलेंची अशी तुम्ही कुस्ती बघितलात जवळनं आणि ती तुम्हाला खूप आवडली, एखाद्या प्रसिद्ध पलवानासोबत झालेली कुस्ती? तसं दादूमाची कुस्ती अनेक कुस्त्या, खासबागला 15 दिवसाला मैदान व्हायचं. त्यात 15 दिवसा कुस्तीमध्ये दादूमाचे महिन्यातून एखादं तरी दादूमाचं मैदान असायचं. आणि त्यामध्ये सर्वसाधारण खरं तर लक्ष्मण वडार आणि दादू चौगले ही कुस्ती माझ्यासारख्याला उत्साह होता की ह्या कुस्तीमध्ये काय होणार आहे. तोडीस तोड. त्यांची झाली कुस्ती कधी? दादूमा आणि लक्ष्मण झाली. काय झालं कुस्ती? खरं लक्ष्मणला हरवलं दादूमानी. ती कुस्ती मी जवळून बघितली. कधी झालेली ती? काय सर्वसाधारण ती 74-75 अशा दरम्यान झालेली. खासबागला. वस्ताद दादा, ज्यावेळेस त्यांची कुस्ती झाली ते ओपन गटातनं मोठ्या कुस्तीमध्ये खेळायचे, त्यावेळेस तुमची कुस्ती अशी खासबाग मला मैदानला झाली काय? खासबाग मध्ये मी 5-6 कुस्त्या केल्यात मला आठवते. पण ज्यांच्याबरोबर झाल्या ते काय नाव सांग, फक्त किसना कळंत्री बरोबर माझी एकदा झाली आणि बाकीचे पैलवानची नाव मला आठवत नाहीत. पण किसना कळंत्री बरोबर माझी कुस्ती खासबागला झाली. आता एवढं खासबागचं नाव आहे की पंजाब हरियाणाला मी त्या भागात पण जातोय, पण त्या पैलवानाला अभिमान वाटते की मी खासबाग मैदानमध्ये खेळलोय. असं तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही खासबागमध्ये खेळलात आणि तुम्हाला असं काय भावना होती त्यावेळेस? काय वाटलं की आपण मोठे पैलवान ज्या ठिकाणी खेळतात आपण तिथं खेळलोय? खरं तर मला आठवते मी 8वी-9वीला असतानाच खासबागमध्ये खेळलो. त्यावेळेला आमची तालमीतले वस्ताद असायचे जी कोल्हापूरला खेळत होती. म्हणजे शामराव पाटील असतील, हिंदराव पाटील असतील, रंगामाने, ही म्हणजे एक आपल्या गावातलं एक बारकं प्रमाणे खालच्या जोडी त्याचं नाव कुठेतरी घालायचं म्हणून घालायचे. आणि आपलं नाव आणि कुस्ती आहे म्हणल्यानंतर आपण त्या मैदानात उतरायचं आणि हौस होती खासबागमध्ये खेळण्याची. मला एक प्रश्न पडतोय वस्ताद, तसं बघायचं झालं तर कोल्हापूर काही जास्त अंतर नाही, 3-4 किलोमीटरवर आहे. आणि गंगावेश, मोतीबाग, शाहूपुरी, शाहू आखाडा असे बरेचसे ऐतिहासिक हे आहेत आपले तालमी आहेत जिथे की नामांकित महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी झाल्यात. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आपल्या गावात छोटी तालीम आहे, तिथं मॅट व्यवस्था नाही, बाकीच्या लढतीसाठी चांगले पहलवान आहेत, मग आपल्या जवळ आहे तालीम तर आपण गंगावेश मध्ये जावं, असं कधी वाटलं नाही?
नाही कसं व्हायचं, आता मला आठवतंय आमचं विकास हायस्कूल तेलीगीला असायचं, तिथून काळामाम तालीम जवळ होती. मला आठवतंय आमचे दोघं चौघं आम्ही विकास हायस्कूल मधून शाळा सुटली की काळामामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायचो. त्यावेळेला बाबा एक तालीम आपल्या जवळ आहे हायस्कूलची, तिथं जाऊन प्रॅक्टिस करायचं. आणि मग काळामाम तालमीच्या माध्यमातून काळामामधले सगळे पैलवान, मग ते लक्ष्मण असतील, शंकर आष्टेकर असतील, रंगा कळंदे असतील, ह्या मंडळीचा सगळ्यांचा जवळून परिचय आपल्याला आला. आणि त्यांचं बी प्रेम आपल्यावर होतं की बाबा हे लहान कुस्तीगीर आहे, चांगलं पोरग हे कुस्ती करते, म्हणून आपल्यावर बी त्या मंडळींचं प्रेम होतं. यात सर्वात महत्वाचं म्हणजे मी दिल्लीला ज्यावेळेस गेलो, महाबली छत्रसाल स्टेडियमला महाबली सतपाल हे तिथे वस्ताद आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक असे इंटरनॅशनल नॅशनल पैलवान घडत असतात आणि देशातली एक मोठी तालीम आहे. ते म्हणले तुम कहाँ से आयो, म्हणलं कोल्हापुरातून आलो, वडंगे गावातनं. ज्यावेळी वडंगे गाव उच्चारलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये गेले वो BH पाटील मेरे दोस्त थे, असं तुमच्याबद्दल त्यांनी गौरव उद्गार काढलेला आहे. तुमचे मैत्रीपूर्ण संबंध काय होते? आणि असंही मला समजलंय की ते राजकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेस येत होताय त्यावेळेस म्हणत होते की तुम आमदार की लढो, वो जो तिकीट देना है वो मेरे ऊपर छोडो, असं काहीतरी म्हणले म्हणे. त्याबद्दल थोडं सांगितलं होतं. बरोबर. तसं सतपाल आणि 73 पासून आपली मैत्री, प्रत्येक वर्षी इंटरयुनिव्हर्सिटीला आम्ही जात होतो त्यावेळेला ते स्पर्धेला यायचे. आणि मग मला आठवते की ज्या वेळा आम्ही 75ला दिल्लीचा कॅम्प केला, वर्ल्ड इंटरयुनिव्हर्सिटी मॉस्को सिलेक्शनचा कॅम्प केला, त्यात सतपालजीने आपली मैत्री जवळची आली. आणि त्यांना वाटायचं की बाबा BH पाटील एक आपला ह्या विभागातला मित्र आहे, काहीतरी त्यानं राजकारणात वगैरे यावं. पण त्यावेळेला आपल्या डोक्यात राजकारण वगैरे असं काही नव्हतं, कारण आपला राजकारण हा प्रांतच पिंडच नव्हता. आपल्याला वाटायचं की बाबा आपण स्पोर्टमध्ये आहे, स्पोर्टमध्ये आहे एवढं बस. पण ओघानं आपण राजकारणात आलो, राजकारणात पण आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं, संधी मिळाली. आमचे नेते PN कैलासवासी, PN पाटील, श्रीपतराव बोंद्रे ह्या मंडळींनी, मग दिग्विजय खानविलकर असतील, या सगळ्या मंडळींनी मला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करून या ठिकाणी संधी दिली राजकारणात. मग करवीर सभापती असेल, जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी असेल, बाजार समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी असेल, या सगळ्या माध्यमातून दिली. तसं बघायचं झालं तर राजकारण म्हटल्यानंतर सर्वच राजकारणाशी संबंध येते, परंतु तुमच्या इथं बरेचसे मोठे मोठे नेते आलेले आहेत. तुमच्या घरी पण बघितलं विलासराव देशमुख ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांचा पण फोटो आहे, बरेचसे राजकारणी आलेले आहेत. तर पैलवानकी आणि राजकारण, अचानक तुम्ही राजकारणाकडे कुस्तीतनं कसं वळलात? कसं झालं, 85ला आमचे मित्र PN पाटील तसे आमचे करवीर तालुका कबड्डी क्रीडा महोत्सव वगैरे असायचा तालुक्याचा, त्यावेळेपासून PN पाटील आमचे मित्र. आणि या माध्यमातून PN पाटील आणि मी जवळ आलो. आणि मग PN पाटील एक आपला मित्र 85ला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवतोय म्हटलं, आम्ही सगळे तरुण मंडळी होते तर त्यांच्या पाठीमागे राहिलो. आणि त्या दृष्टीनं मग त्यांनी 90ची निवडणूक लढवली, केडिश बँकेची निवडणूक 90ची लढवल्यानंतर 92ला मला आठवतं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या. आणि त्या निवडणुकीमध्ये साहेब म्हणले पक्षाकडे उमेदवारी तरी मागा 92च्या ह्याच्यात, आणि आपल्याला खरं म्हणलं आमचा राजकारण पिंड नाही. अहो म्हणले मागा तर काय होईल ते. आणि 92ला मी मागितली आणि त्यावेळेला मला काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळेला पंचायत समिती. ती निवडणूक लढवली, मी निवडून आलो. आणि पहिल्याच वर्षी करवीरचा सभापती म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली त्या निवडणुकीमध्ये. म्हणजे याच्यावरनं एक सिद्ध होते की पैलवान हा कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. आता जरी बघायचं झालं तर 7-8 आमदार हे पैलवान आहेत. बरोबर आहे. अनेक आमचे मित्र आता आमदार आहेत. आता सहकार मंत्री बाबासाहेब देशमुख गंगावेश तालमीलाच होते, तो आपला जवळचा मित्र आहे. बर बर बर. काय नारायण पाटील आमचे करमाळ्याचे आबा, जेऊरचे मी मुलाखत घेतली त्यांची. पण नारायण आबा आपला जवळचा मित्र आहे. अशा अनेक, आणि पुण्यात तर 2-3 मंडळी पैलवानच आहेत. ती सगळी
या ठिकाणी होऊन गेल्या. आणि पैलवान पेशामध्ये सर्वसाधारण माझ्या माहितीनुसार पैलवान माणूस हा नम्रच असतो. सर्वसाधारण गावात त्याच्यावरती माणसं प्रेम करत असतात. एक बाबा आपल्या गावचं नाव लौकिक करणारा माणूस आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करत असतात. आणि त्या दृष्टीनं तो सुद्धा तसंच मान सन्मान गावातल्या मंडळींना भागातल्या मंडळींना देत असतो. आणि याच्यातूनच तो मोठा असतो. याचे उदाहरण म्हणजे मारुती माने जिल्हा मध्यवर्ती सांगलीला अनेक वर्ष हे झाले. अनेक पैलवान म्हणून पण त्यांना खासदार म्हणून संधी मिळाली. वस्ताद तुम्ही कधी महाबली सतपाल आणि आपले महाराष्ट्र केसरी युवराज पाटील कोपार्डीकर यांची कधी कुस्ती बघितली का? जगप्रसिद्ध कुस्ती झाली ती. दोन्ही कुस्त्या बघितल्या मी. कुठे होती? खासबागला झालेली बघितली, कराडला झालेली बघितली. कराडला गेलेला तुम्ही बघायला? गेलेलो. कुस्ती होती का तुमची का असंच? नाही, बघायला गेलेलो. बर. खर तर दोन्ही कुस्तीचा निकाल काय? हा, दोन्ही युवराजनं त्यावेळेला हरवलं सतपालला. म्हणजे कराडला पण हरवलं आणि इथं कोल्हापूरला तर तसं निर्विवादच हरवलं. त्यावेळी महाबली सतपाल फॉर्मला होते, चांगले होते. हा, चांगले होते. दोघेही फॉर्म मध्ये होते. युवराज ऐन उमेद होत होता. वस्ताद असं ऐकण्यात येते आणि काही मी फोटो पण बघितले की युवराज पाटील हे त्या कुस्तीची जाहिरात स्वतः करत होते कोल्हापुरामध्ये. ते कधी क्षणचित्र बघितलंय तुम्ही? त्याबद्दल काय ऐकलंय? नाही, स्वतः जाहिरात युवराज कधी करत नाही. युवराज पैलवान हा प्रसिद्धीपासून नेहमी लांब असायचा. अगदी म्हणजे मला प्रसिद्धी मिळावी वगैरे असं कसं कधीच नसायचं. त्या कुस्तीची चर्चा व्हावी, त्या कुस्तीच्या मैदानाची जाहिरात म्हणजे या तारखेला आमची कुस्ती आहे असे एक पोस्टर वगैरे लावून मला एक त्यांचे फोटो बघितला आणि जुने थोडं लोक सांगतात. नाही, त्यावेळेला कसं असायचं, जी मंडळी त्यावेळेला कुस्ती बऱ्याच अंशी ठेका घ्यायची मंडळी ती त्याची जाहिरात करायची. तिकिटावर कुस्त्या असायच्या. तिकिटावर कुस्त्या असायच्या. खरं तर सतपाल आणि युवराज हे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालमी संघानं घेतलेलं मैदान होतं. आमच्या तालमी संघानंच घेतलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून ती कुस्ती झाली होती मैदान. आणि हरिश्चंद्र मामा बिराजदार यांची कधी कुस्ती बघितली? हरिश्चंद्र सुद्धा आपले जवळचे मित्र. हरिश्चंद्रची कुस्ती आपण बेळगावला सतपाल बरोबर बघितली. अतिशय चांगली कुस्ती. आणि बिराजदार मामाने खऱ्या अर्थानं त्यावेळेला निर्विवाद सतपालला हरवलं होतं. बिराज मामा एक चांगला पैलवान, चांगला कष्ट करणारा, गरिबीतनं आलेला वर्ग, ते सुद्धा आपले जवळचे मित्र. खर तर एक आदर्श घेण्यासारखा पैलवान. ज्यावेळेस त्यांच्या हातीवरनं मिरवणूक काढण्यात आली कोल्हापूरला, त्या मिरवणुकीमध्ये आपण सामील झाला होता का? नाही, त्यावेळेला कसं झालं म्हणजे बिराजदार मामाची म्हणताय काय? बिराजदार मामाची कुस्ती बघायला मी वडिलांना घेऊन गेलो होतो बेळगावला. बरोबर. आणि माझ्याबरोबर वडील असल्यामुळे मी डायरेक्ट गावाकडे आलो आणि त्यामुळे त्या मिरवणुकीमध्ये मला सामील होता आलं नाही. बरेचशा काही अविस्मरणीय गोष्टी आहेत जे की कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान असतंय. जुन्या पलवानांचं खरं तर अशा पलवानाकडनंच माहिती मिळते, कारण की आता बऱ्याचशा पलवानापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, पण नवीन पलवानाला ह्या पलवानाबद्दल माहित नसते, जुन्या पलवानाविषयी. तर वस्ताद आणि कोणकोणते पलवान आहेत जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून ह्या आठवणी परत त्यांना लक्षात येतील, अशा काही पलवानांच्या कुस्तींच्या काही आठवणी असल्या तर सांगा. माझ्या जीवनामध्ये मी सगळे अनेक पैलवान बघितले. मग त्यात तुम्हाला आता उल्लेख केलाच, दादूमामा असतील, पुन्हा लक्ष्मण वडार असतील, शंकर आष्टेकर असतील, रंगा कळंत्री असतील, महिपा केसरे असतील, सांगलीचे संभाजी पवार असतील, बिजली मल्ल, साताऱ्याचे दादा थोरात असतील, साहेबराव जाधव असतील, ह्या असे अनेक मंडळी मी जवळून त्यांच्या कुस्त्या भेटल्यात. आणि ही सगळी मंडळी माझे जवळून मित्र बी आहेत. गावामध्ये तुमच्या वेळेस कोण होतं का पहलवान सोबत मित्र? आता एखाद्या गावातले पहलवान बॅच असते तशीच अनेक अशी फळी असते, तशी गावात कोण होते? आमच्या वेळा त्यावेळेला माझ्या बरोबर आम्ही ज्यावेळेला कुस्ती मैदानाला भागात जात होतो त्यावेळेला आमचे केरबा साळुके असायचे, विलास परीट असायचा, आमचे निवृत्ती जाधव असायचे, अशी एक 20-25 जणांची टीम असायची. सायकलवरून आम्ही जायचो भागातल्या मैदानाला. त्यावेळेला गावकरी म्हणून आम्ही एकत्र जायत होतो. प्रत्येकाच्या तालमी वेगवेगळ्या होत्या, प्रत्येक गल्लीत तालीम त्यावेळेला आमच्या गावात अजूनही आहेत. पण जात असताना एक वडणगेचे मंडळी म्हणून आम्ही त्या भागात जात होतो सायकलवरून. आता विलास परेड आमच्या घरा शेजारी, आम्ही एकत्र गल्ली शेजारीच आहेत.
गल्लीतलेच आहेत, त्यांना रिक्षाचा व्यवसाय आहे तो, रिक्षा व्यवसाय. तर बऱ्याच वेळेस बघितलं, माझं लक्ष अचानक त्यांच्या कारणाकडे गेलं. म्हणलं काका तुम्ही पहलवान होताय काय? हो म्हणून सांगितले. त्यांच्या कुस्त्या कसायचे, ते कशी होती पहलवान, जोड कशी होती? विलास चांगला होता पैलवान, म्हणजे मैदानी तर चांगलंच कुस्ती करायचा विलास, आणि आमच्याबरोबर कायम प्रत्येक रविवारच्या मैदानाला विलास असायचा. म्हणजे एक टीम तुमची असायची टीम असायची. आता तसं बघायचं झालं तर क्रीडा क्षेत्रामध्ये तुमचं योगदान आहेच. गावामध्ये आज बरेचसे खेळाडू तयार होत आहेत, आणि त्यासाठी तुमच्या वेळेस जे समस्या आल्यात ते इतर पहलवानांना, गावातील मुलांना समस्यांना सामोरं जाऊ नये, त्यांना पुढे वाव मिळावं, त्यांच्यासाठी सुविधा असावी, ह्या दृष्टीने तुम्ही बरंचसं काही काम केलेलं आहे. आज हॉल आहे खूप मोठं, आताच खेळाडू यातनं गेलेले आहेत. तर त्याबद्दल सांगा, का तुम्हाला वाटले की आपल्या गावामध्ये एखादं भव्य मॅट व्यवस्था असावी, हॉल असावं, जेणेकरून क्रीडांगण असावं खेळाडूंना खेळण्यासाठी? नाही, ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय, पतियाळाला मी ज्यावेळेला कॅम्प केला त्यावेळेस माझ्या डोक्यात प्रकाश पडला की बाबा पंजाब हरियाणालाच खेळाडू का तयार होत्यात, तर त्यांच्याकडे सर्व स्टेडियम, सर्व सुविधा उपलब्ध आहेत, आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये सुद्धा क्रीडा क्षेत्र जर टिकवायचं असेल तर त्यासाठी काहीतरी वास्तू वगैरे पाहिजे, आणि त्या दृष्टीनं मग विचार घेऊनच आम्ही ही जय किसान क्रीडा मंडळाची वास्तू उभा केली. खरं तर ही श्रमदानातून झालेली वास्तू आहे, आणि खऱ्या अर्थानं ही वास्तू झाल्यानंतर अनेक खेळाडू कबड्डी म्हणतोय, मग कुस्तीचे सुद्धा या विभागातून 2 आमचे सहकारी तयार झाले. एक अशोक पाटील, ते सुद्धा ऑल इंडियाला, युनिव्हर्सिटीला 2 वेळा खेळले, ऑल इंडियाला सुद्धा एकदा थर्ड आले. आमचे BY पाटील सुद्धा 3 वेळा शिवाजी विद्यापीठ खेळले. तर अशा पद्धतीने 2 खेळाडू आमचे कुस्तीगीर सुद्धा होऊन गेले. आता तुमच्या वेळेस तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही बऱ्याचशा खेळाडूंचं म्हणजे भलं केलंय, म्हणजे नोकरी असो काय असो तुमच्या ओळखीनं वगैरे. असे कोणकोणते खेळाडू आहेत त्यांना खरंच आपल्या माध्यमातून, क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून त्यांचं आयुष्याचं भलं झालंय? या ठिकाणी सांगायचं झालं तर सर्वसाधारण एक्साइज मध्ये आमचे 6 खेळाडू आहेत आपल्या मंडळाचे. मग त्यात नंदू देवणे असेल, विकास आसवले असतील, मोहन खडके असेल, आमचा सर्वसाधारण ही 6 जी मंडळी आहेत. कृष्णात शेलार, ही आता त्यातली 2-3 रिटायर झाली. आता कृष्णात शेलार आणि नंदू देवणे ही एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून काम करतात. नंदू देवणे पुण्याला आहे, कृष्णात शेलार रविट्याला आहे. अशा पद्धतीनं एक्साइज मध्ये आहेत. पोलीस मध्ये या ठिकाणी आत्ताच आमच्या मंडळाचे खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू, कबड्डी खेळाडू प्रकाश पाटील यांचं निधन झालं. ते तर सर्वसाधारण पोलीसमध्ये भरती झाले. पोलीसमध्ये जात असताना मंडळाचं नाव तर त्यांनी केलंच उज्ज्वल, पण या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसचा संघनायक म्हणून त्यांना सन्मान मिळाला. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलीसचा संघ ज्यावेळेला 2 वेळा कोल्हापूर जिल्ह्याचा संघ विनर झाला, त्या संघाचं कोच म्हणून प्रकाश पाटलांनी काम केलंय, आणि त्या सगळ्या संघाचं प्रॅक्टिस या ठिकाणी आमच्या मंडळाच्या हॉलमध्ये व्हायचं, हे आमच्या मंडळाचा मोठेपण आहे. कारण सलग 2 वर्षे त्यांनी इथं आमच्या मॅटमध्ये प्रॅक्टिस केलं, आणि त्या 2 वर्षी या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसमध्ये कोल्हापूर जिल्हा अजिंक्य ठरला. वस्ताद, एक तुमच्याकडनं एक अपेक्षा करतो की मी आपल्या गावामध्ये एक तालीम आहे मंदिराच्या बाजूला, म्हणजे तुमचीच तालीम, पण जाताना येताना मी बघत असतो की त्या तालमीचं काम चालू आहे, परंतु अजूनही अपुरे आहे, पूर्ण झालेलं नाही. एक तुमची तालीम म्हणून, कारण की प्रत्येक पहलवानांचं एक स्वप्न असतंय की तालीम म्हणजे आपलं एक मंदिरच, तुम्ही तिथं घडलात, तर त्यासाठी पुढं काय व्हावं, तालमीचं काय व्हायला पाहिजे? आता लवकरात लवकर तयार झालं पाहिजे, गावचे काही पहलवान तिथे खेळले पाहिजे, तयार झाले, ह्या दृष्टीनं काय वाटचाल आहे? तर त्या दृष्टीनं तालीम झालीच पाहिजे. तालमीत त्या दृष्टीनं तालीम तयार करण्याच्या दृष्टीनं आता गल्लीतली सगळी मंडळी, ज्येष्ठ मंडळी काय करतात त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत. खरं तर तालीम ही असावीच. मग त्यामध्ये खरं तर तालीम ती करत असतानाच मी प्रस्ताव पहिला मांडला होता की बाबा जो तालमीचा हौदा आहे मातीचा, तो तुम्ही अजिबात नामनेश करू नका. जुनाच हौदा आहे तो? नाही, नवीन केलाय आता. आता जवळ सगळे पुढची बाजू वगैरे सगळी नवीनच केलेले आहे, म्हणजे जवळ सगळे नवीन केलेलं आहे.
आणि तिथं हौदा आहे तर त्याच्यामध्ये माती आणि साईडचं सर्व खिडक्याचं काम वगैरे राहिलेलं आहे. बघू आता त्याच्यातनं कसं कसं जमते. आता तुमचे दोन्ही चिरंजीव खेळाडू आहेत, कोणत्या खेळात? कबड्डी खेळाडू. वस्ताद, तसं बघायला झालं तर तुम्ही पहलवान आहात आणि बरेचसे आज मंडळी बघतो की जे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, त्यांची काही मुलं कुस्ती क्षेत्राकडे वळलेले आहेत, परंतु तुमचे दोन्ही मुलं खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत, परंतु कुस्ती क्षेत्राकडे का नाही, इतर क्षेत्राकडे का आहे? काय झालं, सर्वसाधारण आम्ही जेव्हा कॉलेजवरून बाहेर पडलो आणि ही इमारत पुरी झाली त्यानंतर एक कबड्डीचं वातावरण ह्या गावामध्ये तयार झालंय. त्यामुळं बऱ्याच अंशी सगळे जे तरुण होतकरू खेळाडू होते ते इकडे सांघिक खेळ म्हणून कबड्डीकडे आले आणि त्यामुळं ती दोघं पण आली आणि आम्ही पण शेवटी विचार केला खेळाडू की बाबा काय नाही मैदानावर एक तासभर जाऊन व्यायाम करतोय ना, ठीक आहे, हा एक विचार घेऊन. म्हणजे त्यामुळे कुस्ती वगैरे असा काही विषय आपल्या डोक्यात आला नाही. प्रत्येक पहलवानाचं एक स्वप्न असतं की आपल्या गावात कुस्ती व्हावी. तसं आपलं दरवर्षी पूर्वीपासून आता बरेचसे पहलवान आहेत, चांगले मोठे पहलवान गावात खेळलेले आहेत, पण आता मैदानाचं स्वरूप थोडं लहान झालेलं आहे, कारण की जेवढं कुस्तीला निधी उपलब्ध व्हावा, मोठी कुस्ती व्हावी, तसं गावामध्ये होत नाही. परंतु तुमचं स्वप्न, प्रत्येक पहलवानाचं स्वप्न आपल्या गावामध्ये एखादी कुस्ती खेळावी. तशी तुमची अविस्मरणीय कुस्ती कोणती आहे का? गावामध्ये खेळलात आणि तिथे जिंकलात, त्यामध्ये सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून तुमचं कौतुक करण्यात आलेलं आहे, सन्मान करण्यात आलेला आहे? सर्वसाधारण मला आठवतं इकडं आता पूर्वीच किरुळकर माळ म्हणतात त्या ठिकाणी कुस्ती माझी खऱ्या अर्थानं चांगली झाली. म्हणजे ग्रामपंचायत पैसे मैदान नसायचं, ग्रामपंचायत मध्ये नसायचं, इकडे माळात असायचं, जे आता विजय हाऊसिंग सोसायटी म्हणून आहे त्या ठिकाणी मैदान असायचं. तो माळ सगळा मोकळाच होता. त्यावेळेला कुस्ती माझी, मला वाटतं मी त्यावेळेला FY ला होतो आणि त्यावेळेला माझी कुस्ती झाली. ऑल इंडिया नुकतंच खेळून आलो होतो आणि अतिशय चांगली कुस्ती माझी झाली. मठातल्या पैलवानाबरोबर कुस्ती झाली होती. मला त्याचं नाव आठवत नाही, पण ती कुस्ती मी एक 5-10 मिनिटाच्या आत जिंकलेली होती आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला फार गावकऱ्यांनी माझं कौतुक केलंय. मला आठवतंय अजून सुद्धा आमचे चुलत भाऊ बाबुराव पाटील एक्सपायर, बाबुराव पाटील वगैरे, आमचे मामा माधू शेलार वगैरे, ह्या मंडळीने अक्षरशः डोक्यावर घेतलेलं होतं. मला आठवतंय अजून. तसं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये तालमी पूर्वी असायच्या. त्या वडंगेमध्ये किती तालीम होत्या चांगल्या? वडंगेमध्ये सगळ्याच तालमीमध्ये सगळी मुलं सराव करायची. जवळजवळ 8 तालमी होत्या. त्या 8ही तालमीमध्ये त्या गल्लीतले पैलवान सराव करायचे. म्हणजे ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की वडंगे गावामध्ये, एका गावामध्ये, छोट्या गावामध्ये, त्यावेळेस गावची लोकसंख्या किती असेल अंदाजे? त्यावेळेला सर्वसाधारण 5-6 हजार पर्यंत असेल. 5-6 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये 8 तालमी होत्या. आता सध्या परिस्थिती किती तालमी गावातल्या चालू आहेत? आता माझ्या माहितीनुसार एकच तालीम फक्त चालू आहे, शिवाजी गल्लीची. आणि आता माती वगैरे काढून इकडे तिकडे चालू केली. पण बाकी कुठल्या तालमीमध्ये कोण कुस्ती करते असं मला तरी निदर्शनास आलेलं नाही. माझं गाव असलं तरी माझा गावच्या या कुस्तीगिरांच्यावर आरोप आहे. आणि मग एक आता अनिल मानेने इकडे वरच्या बाजूला शाहू आखाडा चालू केलाय. त्या ठिकाणी त्यांची दोन्ही मुलं मुलगी वगैरे त्या ठिकाणी, आणि सर्वसाधारण शाहू आखाड्याची मार्केट यार्डातली ती मुलं येऊन त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. म्हणजे सर्वसाधारण वडणग्यामध्ये आता 2 आखाडे चालू आहेत असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच अनेक अशा गोष्टी आहेत, त्यावर आपण चर्चा केलेला आहे. शेवटचा प्रश्न वस्तादांना, पहलवानांसाठी काय वस्ताद तुमचं मार्गदर्शन असणार आहे? कारण तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमच्यासारखी जाणकार मंडळी हे कुस्ती क्षेत्राकडे पाठ फिरवलेली आहे. कुस्ती क्षेत्रात काही वस्ताद जुने पहलवान आहेत की कुस्त्या बघायला सुद्धा येत नाही. याच्या पाठीमागचं कारण आहे. त्यासाठी पहलवान आम्ही सर्व, तुम्ही सर्व काय केलं पाहिजे? शेवटचा प्रश्न. खर तर आज जे चित्र चाललंय ते फार वाईट चाललंय. बऱ्याच अंशी पूर्वी अगदी काटा कुस्त्या असायच्या, ईर्षेनं कुस्त्या असायच्या. आज बऱ्याच अंशी ऐकतोय नुरा कुस्ती, किंवा आम्ही एखादी कुस्ती बघायला गेलो तर ते लक्षात येते बाबा ही कुस्ती खरोखरीच कुस्ती आहे का नुरा आहे. आणि त्यातनं मायासारख्याला जाणवतंय की बाबा आजची कुस्ती ही नुराच कुस्ती आहे. आणि त्यामुळं सर्वसाधारण हे जे चित्र तयार झाले टोटल आपल्या महाराष्ट्रभर म्हणा, मग ते खेळाडू डोपिंग घेऊन, इंजेक्शन घेऊन कुस्ती करतात, हे सगळ्यात वाईट आहे. आणि त्या कुस्तीमध्ये मग ईर्ष्या राहिलेली नाही. मग पैसे कमवायसाठी मग नुरा कुस्ती करायची वगैरे,
हा ट्रेंड बदलला पाहिजे तरच कुस्ती मोठी होईल. त्यावेळेस तुमच्या वेळेस असला काही प्रकार नसायचा? आमच्या वेळेला अगदी ईर्ष्येनं कुस्ती व्हायची, ईर्ष्या असायची, एकमेकाची ईर्ष्या असायची, स्पर्धा असायची. असं तुम्ही आहार काय घ्यायचं, डाएट काय असायचं तुमचं, आणि किती मेहनत मारायची तुम्ही? नाही, मेहनत करताना आपण तर खूप म्हणजे सपाट्या बैठका असे किती आकडा? माझ्या माहितीनुसार मी कंटिन्यू 700 बैठका कंटिन्युअस मारायचे, आणि त्यानंतर मग 100-100चे 3 मारायचे, म्हणजे 1000 पर्यंत मारायचे. जोर फक्त आपल्याला जास्त जमले नाहीत तरी सुद्धा मी जोर 400-500 जोर काढायचो. पण रोप क्लाइम्बिंग मी करायचो. रोप मी माझ्या घरातच बांधलेला होता वरती आड्याला, आणि त्या रोप वर चढायचो. सपाट्या वगैरे काय? सपाट्या काय तालमीत रेग्युलर जास्त मारायचं. किती असायची तुमच्या तालमीत मुलं त्यावेळेस? आमच्या तालमीत 15-20 मुलं असायची त्यावेळेला. आणि डाएटचं काय असायचं, म्हणजे काय डाएट? काय जनरली आपला घरचा आहार, तोच डाएट. नक्कीच मंडळी, पण सर्वसाधारण आपल्या घरातल्या मंडळीने आपल्याला व्यवस्थित दूध किंवा हे म्हणजे त्या परिस्थितीत तिने आपल्याला बऱ्यापैकी हे केलं. म्हणजे आपलं पोरग करते, कुस्ती करते, शाळा शिकते. सगळ्यात महत्वाचं आमच्या वडिलांची इच्छा होती की तू शाळा शिक, कारण आमचे आई वडील टोटली अंगठे बहादूर, शाळेचा कधी गंध नाही. त्यांना वाटायचं की बाबा हे पोरग शिकावं. तर मला आठवतंय लहानपणी त्यांना जरी काय वाचता येत नसलं तरी मी 2री-3रीला असताना ते मला पुस्तक वाचायला लावायचे, वाच. आणि मी ते मोठ्यानं बऱ्याच वेळा वाचायचं. अनेक धडा डबल टिबल माझ्याकडनं त्यांना आवडला तर वाचून घ्यायचे, आणि त्यांना कौतुक वाटायचं की बाबा काय नाही, आपलं पोरगं वाचतंय. नक्कीच बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे. तर अशाच पहलवानापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.